नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो दिसायला क्षुल्लक आहे, पण ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर दिवसेंदिवस परिणाम होत असतो. हो, मी बोलतोय आपल्या पायांविषयी. शरीरातील सर्वात जास्त काम करणारा पण सर्वात जास्त दुर्लक्षित राहणारा हा अवयव. आपण रोज उठतो, धावतो, चालतो, तासनतास उभं राहतो, पण पाय त्यांची काळजी घेतली जाते का? बहुतेक वेळी उत्तर नाही असतं. फक्त नखं सुंदर दिसावीत म्हणून महिन्यातून एकदा पेडिक्युअर करणारे काही लोक सोडले तर बहुसंख्य लोक पायांकडे लक्षच देत नाही. आणि मग सुरुवात होते ती पायदरी या प्रवासाची. पायातील ती पहिली वृक्षता, पाण्याचा सकस संपर्क, दूध, साबण, फिनाईल आणि हळूहळू टाचांवर उमटू लागलेली बारीकशी भेग. सुरुवातीला ती फक्त कोरडी वाटते, पण नंतर हळूहळू त्वचेत तुकडे सुटू लागतात. पाणी लागलं की जळजळ होते, चालताना जाणवणारी किरकिर, आणि काही दिवसांनी त्या भेगा इतक्या वाढतात की रक्त येऊ लागतं. लक्षात घ्या, हा रोग तितका निरुपद्रवी नाही जितका आपण समजतो. विशिष्ट स्त्रियांमध्ये तो जास्त आढळतो, कारण सतत पाण्यात आणि रासायनिक द्रव्यात काम, पायात चप्पल न घालता चालणं, खडबडीत जमिनीवर तासनतास फिरणं, बागकाम, बागकाम, साफसफाई घाणे, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चितीचा आहार. वृक्ष, तिखट, कडू, कोरडे पदार्थ, तंबाखू, सुपारी, अतिप्रमाणात चहा, कॉफी, ही सगळी वातवर्धक कारणं पायदारीला आमंत्रण देतात. आणि जेव्हा वात वाढतो तेव्हा शरीरातील वृक्षता सर्वात आधी तळपायात दिसते. वेगा वाढतात, रक्तस्राव वाढतो, कधी संक्रमण होतं, सूज येते, आणि मधुमेह असे तर परिस्थिती अजून गंभीर म्हणजेच डायबेटिक फूड अल्सरपर्यंत पोहोचते. आयुर्वेद म्हणतो, जिथे वात वाढतो तिथे स्नेहन आणि स्वेदन या दोन गोष्टी अनिवार्य आहेत. म्हणूनच रोजचा पादाभ्यंग म्हणजे पायांना तेलाने मसाज ही फक्त सवय नाही, ती एक चिकित्सा आहे. रात्री झोपण्यापूर्वी काचेच्या वाटीत थोडंसं तिळाचं तेल घेऊन पायांना हलक्या हाताने घासावा. कल्पना करा, गरम होत गेलेले हे तेल त्वचेत उतरू लागतं, तिथल्या प्रत्येक मर्मस्थानाला शांत करतं. दिवसाचा थकवा, उष्णता, ताण सगळं शोषून घेतं. पायाचं स्नेहन वाढतं, वात शांत होतो, आणि भेगा पडण्याचा प्रवास कितीच थांबतं. भेगा आधीच खोल असतील तर अजून साधं पण प्रभावी उपाय म्हणजे तिळाचं तेल, त्यात थोडी हळद आणि कोरफडीचं घर, हा लेप भेगांमध्ये भरला की त्वचा स्वतःहून दुरुस्त होऊ लागते. नेहमी लक्षात ठेवा, भेगा बऱ्या करताना पाणी, साबण आणि रासायनिक पीठ शक्यतो टाळावे. आणि हो, बाहेरची काळजी जितकी महत्त्वाची तितकीच आतलीही. आहारात आपण दूध, तूप, लोणी, ओलं खोबऱ्याचं सेवन, जिरं, धण्याचं पाणी, दुधी कोहळा, हळद, हे सगळं शरीरातील वात दोष कमी करतात. कधी विचार केला आहे का, पाय फक्त शरीराचा आधार नाहीत, ते 5 मर्मस्थानांचा निवास आहे. शरीरातील महत्त्वाच्या नाड्यांची अंतिम टोक तिथे संपते. पायांची काळजी म्हणजे संपूर्ण शरीराच्या संतुलनाची काळजी. म्हणूनच पायांवर भेगा पडणं हा फक्त बाह्य त्रास नाही, हा शरीर आपल्याला देत असलेला संदेश आहे. मी कोरडा पडतोय, माझा वाद वाढतोय, मला स्नेह हवंय, मला विश्रांती हवी. आजपासून फक्त 10 मिनिटांचा पादाभ्यंग करा, हलके, शांत आणि प्रेमाने. पायांची ही छोटीशी सेवा तुमच्या शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवेल. कारण खरं तर आपलं सौंदर्य चेहऱ्यात जितकं महत्त्वाचं तितकंच पावलाची सुचिता आणि आरोग्यही. पाय सुंदर असतील तर शरीर सुस्थिर राहते आणि मनही. हा होता पायदारीचा प्रवास, रोगांपासून उपायापर्यंत आणि शरीराच्या संदेशापासून आपल्याला जाणीवेपर्यंत. तर मंडळी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.